रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील खेडशी येथे आज सोमवारी सकाळी एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। एका भरधाव आणि अनियंत्रित डंपरनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात डंपरच्या चाकाखाली चिरडून एका 27 वर्षीय नवविवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाला। प्रांजल प्रज्वल पांचाळ वय 27 राहणार खालगाव जाकादेवी असं मृत महिलेचं नाव आहे। या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रांजल पांचाळ या आपल्या पतीसोबत खालगावहून रत्नागिरी शहरात कामासाठी दुचाकीवरून येत होत्या। मात्र याच ठिकाणी रिक्षा आणि दुचाकी यांचा अपघात झाला होता। रिक्षा हे मुख्य रस्ता सोडून कठड्याबाहेर जाऊन खालच्या बायपास मार्गावर पलटी झाली होती। हा अपघात पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली होती। हे कुटुंब देखील अपघात पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला आपली दुचाकी घेऊन थांबलं होतं। मात्र याच दरम्यान महामार्गावर मोठे दगड घेऊन येणाऱ्या एका भरधाव ओव्हरलोड केलेल्या डंपरच्या चालकाचा त्याच्या गाडीवरील ताबा सुटला। हा डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता असं बघणाऱ्यांचं म्हणणं होतं। अनियंत्रित झालेल्या या डंपर चालकानं पांचाळ दाम्पत्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर डंपर थेट महामार्गाच्या अर्धवट बांधलेल्या स्थितीतील संरक्षक भिंतीवरून खाली कोसळला। ही धडक इतकी भीषण होती की प्रांजल यांचा डंपरच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला। मृत प्रांजल पांचाळ यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं। अत्यंत गरीब आणि कष्टाळू कुटुंबातील या दाम्पत्याचा सुखाचा संसार सुरू असतानाच या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघाताने त्यांचं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलं। अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। या महामार्गाच्या रुंदीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंपनीचे अपुरे काम, रस्त्यावरील सुरक्षिततेच्या त्रुटी आणि ठेकेदाराचा प्रचंड निष्काळजीपणा यामुळेच हा अपघात घडल्याचा थेट आरोप संतप्त नागरिकांनी केलाय। तसंच अपघातग्रस्त डंपर हा KS पवार नावाच्या कंपनीच्या मालकीचा असल्याचं बोललं जातंय। या कंपनीचे चालक नेहमीच बेजबाबदारपणे गाड्या चालवतात असा खळबळजनक आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। अशा मद्यधुंद चालकावर कंपनी प्रशासनाचे आणि पोलिसांचे कोणतेच नियंत्रण नसल्यानेच आज एका निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागला अशा शब्दात नागरिकांनी आपला रोष व्यक्त केलाय। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। मद्यधुंद डंपर चालकाविरुद्ध कठोर गुन्हा दाखल करण्याची आणि संबंधित बेजबाबदार कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता रत्नागिरीकरांमधून जोर धरत आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी।